अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर आता सापडलेला आहे। विमानाचा डीव्हीआर फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतलाय। अपघाताच्या चौकशीसाठी डीव्हीआर महत्त्वाचा पुरावा असल्याचं म्हणण्यात येत आहे। तर डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर। हा डीव्हीआर महत्त्वाचा पुरावा मानला जातोय। डीव्हीआर विमानाच्या कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड करतो। डीव्हीआर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल मधील संभाषणही रेकॉर्ड करतो। डीव्हीआर कॉकपिट मधील अलार्म, स्विच, इंजिन आवाजही टिपतो। डीव्हीआर शेवटच्या 2 ते 25 तासांचा ऑडिओ रेकॉर्डिंग साठवतो। डीव्हीआर ब्लॅक बॉक्सचा महत्त्वाचा भाग असतो। डीव्हीआरमुळे अपघाताचं नेमकं कारण शोधायला मोठी मदत होते। अधिक अपडेट या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिक तपास? नक्कीच आपण पाहतोय प्रणिसा, या ठिकाणी आता विमानाचा डीव्हीआर सापडलेला आहे, म्हणजे डिजिटल व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग डिव्हाइस, जो ब्लॅक बॉक्सच्या सोबत असतो आणि यामध्ये विमानातील ज्या हालचाली असतात त्या काही झालेल्या असतात, जसे की पायलट यांचं संभाषण असतं, क्रू मेंबरचं संभाषण असतं, जे यात्री असतं त्यांचं संभाषण असतं, हे सगळं यामध्ये जे असतं काही झालेलं असतं आणि त्यामुळे हा जो डिव्हाइस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि फॉरेन्सिकची जी टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। या डिव्हाइसच्या आतमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आता उघडून पाहिलं जाणार आहे आणि नेमकं या अपघाताचं कारण काय आहे याच्या मुळाशी पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। तर दुसरी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जी फॉरेन्सिकची टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। एअर इंडियाचं जे विमान मेडिकल कॉलेजवर कोसळलं आहे, तर अगदी त्याच्या छतावरती आपण पाहतोय की एकीकडे या विमानाचा मागचा भाग दिसतोय, टेलचा भाग दिसतोय, तर दुसरीकडे जी फॉरेन्सिकची टीम आहे ती या ठिकाणी ड्रिल मशीन घेऊन पोहोचलेली आहे आणि ड्रिलिंग या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे वरून, आणि काही पुरावे या ठिकाणी सापडत आहेत का ते सुद्धा पाहिले जातात। काही चिप संयुक्त डिव्हाइस या ठिकाणी सापडत आहेत का ते सुद्धा या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि एकंदरीतच चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचा यामध्ये भाग म्हणजे एक डीव्हीआर सापडलेला आहे। आज सकाळी आपण जर पाहिलं तर ब्लॅक बॉक्स सापडला होता। एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स जो आहे तो शोधण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे नेमक्या घडामोडी येत्या काही तासांमध्ये कुठल्या घडणार आहे याकडे उभ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण या अपघाताचं मूळ कारण काय होतं हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे। नक्कीच, त्यामुळे काय माहिती यामधून समोर येते हे पाहणं गिरीश अत्यंत महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर सध्या सापडलेला आहे। या डीव्हीआर मधून काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता। तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, एनसीजीचं पथक देखील दाखल झालेलं आहे, चौकशी करण्यात येते। तर काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण अपघातग्रस्त भागाची पाहणी केली, त्यासोबतच जे हॉस्पिटलमध्ये जखमी आहे त्यांचीही विचारपूस केली होती आणि मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी देखील सुरू आहे। त्यानंतरच मृतांना नातेवाईकांच्या हवाली करण्यात येईल।